नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिली सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की पीक विम्यासंदर्भात जो आहे तो पीक विमा परतावा मंजूर करण्यात आला असून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण सुरू असल्याचं सध्या स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नेमका कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, किती पीक विमा हा मंजूर झालेला आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच त्यासोबत जे काही आपले कर्जदार शेतकरी असतील, जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत, अशा तब्बल आपल्या राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आलेली आहे. तर ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांनी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा हा पीक विम्यासाठी दिला होता. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जे काही निवेदन आहे, तर असं निवेदनसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी यांनी या मागणीकडे लक्ष पुरवू शकले नव्हते. परंतु सध्या पीक विमा कंपनीने विमा मंजूर करण्यात आल्याचं व त्याचं जे काही वितरण आहे तर ते सुरू केल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि यामुळे आपल्या अमरावती जिल्ह्यातील 3,438 केळी, संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जवळपास 13,85,755 रुपयांचा पीक विमा परतावा हा मंजूर झाला आहे. आणि आंबिया बहारादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामध्ये संत्रा, मोसंबी व केळी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आणि या नुकसानीपोटी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा परतावा देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. मात्र कंपनी त्यासाठी टाळाटाळ करू लागल्याने शेतकऱ्यांनी जे आहे तर तो आक्रमक पवित्रा धारण केला होता. आणि त्यानंतर प्रशासनावर आलेल्या दबावानंतर पीक विमा कंपनीचे कान जिल्हाधिकाऱ्यांनी टोचल्याने आता या शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आणि यामुळे आता आपल्या अमरावती जिल्ह्यामधील 3,438 शेतकऱ्यांना पीक विम्याचे जे परतावे आहेत तर ते मिळणार आहेत. आणि तब्बल 13,05,86,755 रुपयांचा पीक विमा परतावा या शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु मित्रांनो, यासोबत आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर आहे. कारण की सद्यस्थितीत आपल्या राज्यातील 15,47,000 शेतकऱ्यांकडे बँकांची एकूण 30,000 कोटींची थकबाकी आहे. आणि पूर्वीचं कर्ज थकल्याने सिबिल खराब झाले आहेत आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना नव्याने कर्जसुद्धा मिळत नाहीत. परंतु अशातच आता बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे. तर जिल्हा बँकेच्या आदेशानुसार विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या सचिवांनीही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या घरांचा दरवाजा ठोकायला सुरुवात केली असल्याची वस्तुस्थिती सध्या समोर आली आहे. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यामध्ये चालू वर्षात म्हणजे 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. आणि याचं कारण म्हणजे की गत वर्षाचा दुष्काळ, त्यासोबत पडलेले शेतमालांचे दर, त्यासोबत हमीभावाची प्रतीक्षा आणि यंदाचा अतिपाऊस. तर त्यामुळे झालेले शेती पिकांचं नुकसान, सरकारकडून अपेक्षित भरपाई नाही, दुधाला वास्त भाव नाही, ऊसाची FRP एक रकमी मिळत नाही, कांद्याचे दर घसरले आहेत. तर अशा प्रमुख समस्या त्यामागे आहेत. आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा ओळखून महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना प्रत्येकी 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली होती. दुसरीकडे भाजप महायुतीने विशेषतः खुद्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती. तरी देखील सध्या बँका, वकिलांमार्फत किंवा बँकांच्या कर्मचाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून कर्ज भरा अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं बजावत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आता कर्ज वसुलीला स्थगिती देऊन सरकार पुढील आर्थिक वर्षात कर्जमाफीचा निर्णय घेणार का, याकडे राज्यातील 15,47,000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं लक्ष लागलं आहे. तर विशेष म्हणजे की जे काय आपले शेतकरी आहेत, तर अशा शेतकऱ्यांना शेती कर्ज जे आहे तर 30 जूनपूर्वी भरावेच लागते. पण कर्ज घेऊन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आणि त्याची परतफेड न झाल्यास संबंधित शेतकरी जो आहे तो थकबाकीत जातो. आणि त्या शेतकऱ्यांना शेती कर्जाची मुदत जी आहे ती संपली आहे. अशा शेतकऱ्यांना थकबाकी वसुली संदर्भात विकास सोसायट्यांना कळवले जाते, अशी माहिती स्वतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोरे यांनी दिली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत महत्त्वाचं जे आहे ते शेती कर्ज वाटपाची जूनपर्यंतची जी स्थिती आहे तर ती सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे की एकूण थकबाकी जी आहे तर 30,495 कोटीची आहे. आणि जवळपास 15,46,379 शेतकरी जे आहेत तर ते थकबाकीदार शेतकरी आहेत. आणि एकूण आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यातील 15.5 लाख शेतकऱ्यांकडे 30,000 कोटीहून अधिक रुपयांचं शेती कर्ज आहे थकलं आहे. आणि असं असताना आपल्या शेतकऱ्यांना सिबिल्स पाहून सुद्धा कर्ज दिले जात आहे. आणि त्यामुळे बँकांचे आदेश जे आहे, शासनाचे आदेश जे आहेत तर ते धोक्यात पडलेले आहेत. आणि 30 जून 2024 पर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील 1,09,502 शेतकऱ्यांकडे 1,048 कोटी
त्यानंतर जालन्यातील 1,32,000 शेतकऱ्यांकडे जवळपास 1,635 कोटी, तर परभणीमधील जवळपास 1,05,570 शेतकऱ्यांकडे 1,180 कोटी. याशिवाय पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नाशिक, सोलापूर, वर्धा व यवतमाळ या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी थकबाकीत असल्याचं राज्यस्तरीय बँकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आलं आहे. त्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब तसे आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.